कोल्हापूरच्या राधानगरीमध्ये अतिवृष्टी आहे। राधानगरी धरणात 176 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। दूधगंगा धरणात 177 मिलीमीटर पावसाची नोंद आहे, तर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय, राधानगरी धरण आणि दूधगंगा धरण। 177 मिलीमीटर पावसाची नोंद, तर कोल्हापूरच्या राधानगरीत अतिवृष्टी आहे। मार्ग देखील या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेला आहे। राधानगरीतून कोकणात जाणारा मार्ग सुद्धा काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय। जत सांगोला आटपाडीत अद्याप पाऊस नाहीये। आमदार गोपीचंद पडळकरांची माहिती आहे, पावसानं दडी मारल्यानं पेरण्या खोळंबल्यात, बळीराजा चिंतेत आहे। शेतीचं गणित बिघडलेलं आहे। कर्नाटकमध्ये वाहून जाणारं पाणी दुष्काळी भागात वळवावं अशी मागणी। मी ज्या विधानसभा मतदारसंघातून येतो तो जत, सांगोला, मंगळवेढा, कवठेमंकाळ, आटपाडी, खानापूर या भागामध्ये आत्ता पण पाऊस पडलेला नाही। माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय जलसंपदा खात्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे आमची मागणी आहे की जे पावसाचं पाणी वाहून कर्नाटकमध्ये जातंय ते पाणी तात्काळ दुष्काळी तालुक्यांना देण्याच्या संदर्भातल्या सूचना खाली अधिकाऱ्यांना द्याव्यात, अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे। मागच्या 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण परिसरात अनेक शेती पाण्याखाली आहे। अनेक भागांमध्ये शेतीचं नुकसान आहे। या संदर्भात मंत्री दत्तामामा भरणे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, जाणून घेतलं आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।